हाय. सो माय 10th संपली होती. मग मग रोज ऐशो आराम, पार्टी, नंगा नाच. माझ्याकडे कुठलीही गोष्टीची कमी नव्हती. 6 स्पोर्ट्स कार, खूप सारे क्रेडिट कार्ड्स, बेशुमार पैसा आणि माझ्या फ्लटिंग स्किल्स. हे आज चांगली दिसते तू. चुप लावड्या. दिवसभर फक्त खाणं, झोपणं. रोज मी सोफ्यावरती पोट खाजवत झोपायचो. मी पोट एवढं खाजवत होतं की तिथं स्क्रॅच अँड विनचा कोड दिसायला लागला होता. मी दिवसभर काहीच नाही करायचो. मी फक्त सोफ्यावर बसून मी तिथं फक्त झोपायचो आणि टी व्ही बघायचो. आणि टी व्हीवरून काय, मी भोजपुरी मूवीला मी फ्रेंच डबमध्ये बघायचो. मला काय कळायचं तर नाही, पण मला खूप सारी फ्रेंचचे वर्ड्स कळाले होते की जसं की आपण बोलू शकतो, जाऊ द्या ना भावा, याला आपण फ्रेंचमध्ये यामध्ये खुदा साई ओनिसान असं बोलतो आपण. आणि माझं एवढी सक्सेसफुल लाईफ माझ्या पप्पांना दिसायची नाही. माझे पप्पा माझ्या मम्मीला बोलले, काश आपण पेट पॅरेंट असतो. एक कुत्रा पाळला असता तो याच्यापेक्षा 5 प्लेट कमी खातो. सोफ्यावर दिवसभर पडलेला असतो. तिथं पारत असतो काय घराला गॅस चेंबर बनवलं आहे. लॉकडाऊनमध्ये रामायण चालू होतं. मला रामायण दाखवलं की मला वाटलं की त्याच्यात श्रीरामजींचे गुण येईल, पण हरामखोरमध्ये तर कुंभकर्णाचे गुण आले. 10 प्लेट खात होते पण हॅ करत चाटत. आणि हे सगळं ऐकून मला सहन नाही झालं, तर मी जिम करण्याचा फैसला केला. आणि मग मी एक जिम लावली आणि त्या जिमच्या खालीच वडापाव आला होता. मी 3 महिने जिमला गेलो. माझं 3 किलो वाढलं. का? कारण मी फक्त 15 मिनटं जिम आणि बाकीचे अर्धा तास वडापावाल्याकडे असायचो. आणि एवढं सारखं जात आमच्यामध्ये एक डीप बॉन्ड झाला होता. मग तेव्हाच एक संडेला टी व्हीवरती द 12th फेल मूवी आली होती. आणि ती बघून माझे पप्पा माझ्याकडं घुरून बघितले. 15 मिनटं घुरत बसले आणि हे बघून मला कसं तरी वाटलं आणि माझ्यात एक डीप मोटिवेशन आलं की या माणसाला मी करूनच दाखवणार. आणि मी तेव्हाच संध्याकाळी मी जिमला गेलो. आणि मग काय, 10च्या स्पीडवरचे ट्रेडमिल, 20 किलोचे डंबल, 100 पुशअप मारले आणि बॉडी बिल्डरचे निपलांवरती मी पुलअप मारले. मग 2-3 दिवसांनी माझी लेफ्ट नीमध्ये थोडीशी स्टिफनेस आली. मला वाटलं की नॉर्मल आहे, मी जिम करतो त्यामुळं. मग एका हफ्त्यानंतर माझी लेफ्ट नी अख्खी स्वेल झाली होती. मला वाटलं की मी एवढे लेफ्ट नीचे एक्सरसाइज केले की मला वाटतं की बायसेप बनला असेल माझा. पण जेव्हा मी गुगलवरती विचारले तर मला प्रेग्नेंट दाखवत होता. की मला शॉक झाला की माझी अख्खी बॉडी मेल आणि फक्त पाय फिमेल आहे माझा. मी रात्रभर झोपलो नाही या टेन्शनमुळं.